शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा. नसरापूरच्या नराधमाला हालहाल करून संपवा. राज ठाकरेंचा संताप. फास्टॅग पद्धतीने कारवाई करू म्हणणाऱ्या सरकारने त्याची व्याख्या सांगावी. महिलांवरील अत्याचारावरून राज ठाकरे आक्रमक. लैंगिक शोषणामधील नराधमांना आता पॅरोल नाही. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. नसरापूर घटनेसंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद. महिला सुरक्षेसाठी कडक कायदा करण्याची तयारी. एका चिमुकलीवर अत्याचार झाला आणि तुम्ही पेढे वाटताय. बंगालमधील विजयाच्या भाजपच्या जल्लोषावर प्रणिती शिंदेंचा संताप. तर प्रणिती शिंदेंनी प्रत्येक घटना राजकीय दृष्टीने पाहू नये. गिरीश महाजन यांचं उत्तर. मी राजीनामा देणार नाही. निवडणुकीत हरले नाही. भाजपने निवडणूक जबरदस्ती हिसकावून घेतली. नैतिकतेच्या आधारावर आमचा विजय झालाय. ममता बॅनर्जी ठाम. अमित शहा ठरवणार पश्चिम बंगालचा मुख्यमंत्री. पर्यवेक्षक म्हणून शहांची निवड. 2 दिवसात भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक घेणार. भाजपकडून 365 दिवस निवडणुकीचा सराव. हा लोकशाहीचा नाही, मोदी शहांचा विजय. संजय राऊतांची टीका. तर काँग्रेस जिंकली की विजय आणि भाजप जिंकली की संशय. नवनाथ बन यांचा पलटवार. आमदार महेश शिंदेंवर पक्षविरोधी भूमिकेमुळे कारवाईची टांगती तलवार. पत्नीला अध्यक्षपद मिळवण्याच्या हट्टामुळे पक्षामध्ये कारवाईची शक्यता. महेश शिंदेंवर शिस्तभंगाबाबत कठोर भूमिका घेतली जाणार. सूत्रांची माहिती. पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी संमती देण्यास शेतकऱ्यांना 10 जून पर्यंत मुदत. त्यानंतर मात्र सक्तीने भूसंपादन केलं जाणार. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून स्पष्ट. आणि अत्याचारी बंधू अशोक खरातला 9 मे पर्यंत पोलीस कोठडी. 4 दिवस पोलीस कसून चौकशी करणार. फरार आरोपी कल्पना खरातचा देखील शोध सुरू. बंधू खरातने कागदपत्रांचा गैरवापर करून बोगस खाती उघडली. ईडी चौकशीमध्ये प्रतिभा चाकणकरांचा दावा. कामासाठी दिलेल्या आधार पॅन कार्डचा गैरवापर केल्याचा आरोप. राज्यामध्ये उष्माघाताची रुग्णसंख्या तिप्पट. मार्च पासून मे पर्यंत राज्यात एकूण 163 उष्माघाताचे रुग्ण आढळले. आठवडाभरामध्ये रुग्णसंख्या तिपटीनं वाढल्याची माहिती. रायगड जिल्ह्यामध्ये पाणी टंचाईचं संकट गंभीर. अनेक धरणांमध्ये 50% कमी साठा शिल्लक. काही धरणांनी अक्षरशः तळ गाठला. जिल्ह्याला पाणी टंचाईची झळ. गोदावरी नदीचा श्वास गुदमरला. नदीपात्राला पानवेलींचा विळखा. सांडपाणी रसायनांमुळे गोदावरीची अवस्था बिकट. प्रशासनाचं दुर्लक्ष. सोन्या चांदीच्या दरात सलग 4थ्या दिवशी घसरण. सोनं 800 तर चांदी 4000 स्वस्त. सोनं जीएसटीसह 1,52,000 तर चांदी 2,52,000 स्थिर. धाराशिव, लातूर, सिंधुदुर्गमध्ये डिझेल पेट्रोलचा तुटवडा. अनेक ठिकाणी पेट्रोल पंप बंद. इंधनासाठी ग्राहकांच्या लांबच लांब रांगा. तर धाराशिवमध्ये 3 दिवसांपासून डिझेल पुरवठा विस्कळीत. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.